श्री स्वामी समर्थ। आपण आलो आहोत ठाणे येथील गावदेवी मैदानामध्ये भरलेल्या खादी महोत्सवला। ठाणा स्टेशनपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर हे गावदेवी मैदान आहे आणि इथेच हे खादी महोत्सव भरलेला आहे। हे स्टेट लेवलचं PMEPG एक्झिबिशन आहे। चला तर मग पाहूया या एक्झिबिशनला काय काय आहे ते, कोणत्या कोणत्या खादीच्या वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळतात ते आपण आता पाहूया। हे एक्झिबिशन 6 मार्च 2026 पर्यंत चालू आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर इथे भेट द्या। इथूनही सुरुवात होते। पहिलं ते आपण इथे पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे पडदे आहेत। सर्व हे खादीचेच आहे। पाहतोय आपण गोधड्या आहेत, पडदे आहेत, चादरी आहेत आणि संपूर्ण हे खादीपासून बनवलेलं आहे। इथे भरलेलं आपण एक्झिबिशन पाहू शकतोय। इथे कुर्तीज आहेत, मॅट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत। दादा पूर्ण हँडमेड आहे, मधुबनी पेंटिंग। आपण हे पाहतोय मधुबनी पेंटिंग। स्वतःच्या हाताने काढलेले सर्व चित्र आहेत। साड्यांवर म्हणा, वॉल पेंटिंगवर म्हणा, हे पूर्णपणे रंगवलेलं स्वतःच्या हाताने काढलेलं चित्र आहे। आता आपल्याला ही एक साडी दाखवत आहेत। पहा किती सुंदर पेंटिंग केलेली आहे। स्वतःच्या हाताने केलेली ही पेंटिंग आहे आणि ही पेंटिंग करण्यासाठी, ही साडी पूर्णपणे पेंट करण्यासाठी 1 ते 1.5 महिना लागतो। आपण इथे या इतरही साड्या पाहू शकतो, किती सुंदर पद्धतीने रंगवलेल्या आहेत। ही पण किती सुंदर साडी आहे, पहा काय मस्तपैकी पेंटिंग केलेली आहे। खूप सुंदर पेंटिंग केलेली आहे। वाव, खूप छान आहे। म्हणूनच तर या साड्यांना एक साडी तयार करण्यासाठी 1 ते 1.5 महिना जातो, कारण हाताने पेंटिंग केलेलं असते। हे आपण पाहू शकतो, हे वॉल पेंटिंग आहे। खूप छान वॉल पेंटिंग आहेत। या वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळे चित्र काढलेल्या या पेंटिंग्स आहेत। खरंच खूप छान पेंटिंग आहे ही। साड्या, वॉल पेंटिंग याचबरोबर इथे पिशव्या सुद्धा आहेत। या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि वेगवेगळी पेंटिंग केलेली आहे, हे आपण पाहू शकतोय। बघा किती छान पेंटिंग केलेली आहे। प्रत्येक पिशवीवर वेगवेगळी पेंटिंग आहे आणि ही हाताने केलेली पेंटिंग आहे। इथे मशीनचा बिलकुल वापर केलेला नाही आहे। या दादांनी आपल्याला सर्व माहिती दिली होती, पण माईक खराब झाल्यामुळे त्यांचा आवाज रेकॉर्ड झाला नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण खरंच हे खूप छान आहे आणि आपण इथे या एक्झिबिशनला नक्की भेट द्या। इथे आपण पाहू शकतोय कुर्ता आहे, छोटा कुर्ता आणि मोठा कुर्ता, अशा दोन्ही प्रकारची व्हरायटी आहे। त्याचबरोबर मॅट्स आहेत, रुमाल आहेत, शर्ट सुद्धा अवेलेबल आहे आणि हे सर्व खादीचं आहे। इथे या पर्स आहेत, प्युअर लेदरच्या या सर्व पर्स आहेत। आपण पाहू शकतोय वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहेत। इथे छोटे पाउच सुद्धा आहेत, छोटे वॉलेट आहेत आणि या दुकानात कुर्ता आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कुर्तेज आहेत। हे एक्झिबिशन स्पेशल खादी कपड्यांसाठी आहे, त्यामुळे सर्व कपडे हे खादीनेच बनवलेले आहेत। आपण पाहू शकतोय
वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, वेगवेगळ्या साईजमध्ये कुर्ते अवेलेबल आहेत. जेंट्सबरोबरच लेडीजचे कुर्ते सुद्धा अवेलेबल आहेत आणि हे संपूर्ण खादीपासून बनवलेले आहेत. आपण इथे पाहू शकतोय वेगवेगळ्या ब्रँडची दुकानं आहेत, पण हे सर्व खादीपासून बनवलेले आहे ही याची खासियत आहे. पहा किती छान कुर्ती आहे. त्याचबरोबर इथे रुमाल, गमछा हे सर्व अवेलेबल आहे. आणि इथे बाजूला संगीत महफिल आहे. आपण पाहू शकतोय लोक किती आनंदाने इथे ही संगीत मैफिलीसाठी बसली आहेत. इथे आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. पहा किती छान पेंटिंग केलेली आहे आणि हे सर्व हँडमेड आहे, हँड पेंटिंग केलेली आहे, त्यामुळे खरंच खूप छान आहे ते. इथे आपण पाहू शकतोय प्युअर लेदर मधले शूज सुद्धा अवेलेबल आहेत. खादी महोत्सव हा खरोखरच एक चांगला उपक्रम आहे, जेणेकरून लोकांना आपल्याला आवडत्या वस्तू, ओरिजिनल खादीच्या वस्तू इथे खरेदी करायला मिळतात. इथे सुद्धा साड्या आहेत आणि या हाताने रंगवलेल्या साड्या आहेत. लाईव्ह संगीत कार्यक्रम असल्यामुळे जर का आपल्याला फिरून फिरून कंटाळा आला तर इथे थोडा वेळ आपण या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतो. इथे आपण पाहतोय जॅकेट्स आहेत, वेगवेगळे शर्ट्स आहेत. त्याचबरोबर इथे बाजूलाच साड्यांचं दुकान आहे. आपण इथे खरेदीसाठी आलात तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक साड्या वेगळ्या ब्रँडच्या आहेत आणि त्यावर केलेली डिझाईन सुद्धा वेगळी आहे. आता आपण इथे आलो आहोत हे नॅचरल पद्धतीने बनवलेलं मध आहे. नेक्टर क्वीन म्हणून या प्रोडक्टचं नाव आहे. या दादांनी सुद्धा खूप छान पद्धतीने सांगितलं होतं, पण आपला सेम प्रॉब्लेम, माईक खराब झाल्यामुळे त्यांचं बोलणं रेकॉर्ड होऊ शकलं नाही आणि उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. पण आपण सोशल मीडियावर नेक्टर क्वीन हे ब्रँड शोधू शकता. हे प्रोडक्ट नक्कीच आपल्याला तिथे अवेलेबल असेल आणि त्याबद्दलची माहिती सुद्धा चांगल्या प्रकारे अवेलेबल होईल. मध कसं आहे याचं टेस्टिंग केल्याशिवाय आपण घेऊ नका, हे असं स्वतः दादा सांगतात. आणि खरंच हे नॅचरल पद्धतीने बनवलेलं मध आहे हे आपण टेस्ट केल्यावर लगेच कळून येतं. महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये यांचं हे प्रोडक्शन चालू असतं आणि हे नॅचरल पद्धतीने मध बनवतात, कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरत नाहीत. मध कशा प्रकारे बनवलं जातं हे या अल्बम मध्ये इथे आहे. आपण इथे पाहू शकतो की कशा प्रकारे मध बनवलं जातं आणि गव्हर्नमेंट कडून मिळालेलं सर्टिफिकेटही त्यांनी इथे लावलेलं आहे. प्रोडक्ट कसं आहे याची टेस्ट मी सुद्धा घेतली. अभी हम टेस्ट कर रहे हैं ये प्रोडक्ट कैसा है. वो ये पूरा हनी से बना हुआ प्रोडक्ट है. यस, रियल हनी है ये. एकदम टेस्ट आप देखेंगे तो बिल्कुल कुछ भी केमिकल मिक्स नहीं है. ये टेस्ट करते ही आपको पता चल जाएगा. यस, बहुत बढ़िया प्रोडक्ट है ये. थैंक यू. और हम सर को पहली बार मिल रहे हैं. हाँ, ये तो हम पहली बार मिल रहे हैं, लेकिन बस बहुत अच्छा प्रोडक्ट है ये. आप जरूर खरेदी कीजिए. ये 250 ग्राम्स है. हे आपण पाहतो नेक्टर क्वीनचं हनी आहे. खूप छान मध आहे आणि ये 399 का है. पर आज हम लोग 100 रुपये ऑफ दे रहे क्योंकि थर्ड एग्जीबिशन है. ये फर्स्ट टाइम है, पण हे क्वीन म्हणून बोललं जातं. यांनी स्पेशली तसं ते मुद्दाम सर तुम्ही टेस्ट करा ना, कारण तुम्ही टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला पण कळणार नाही. आणि एकदम केमिकल फ्री प्रोडक्ट आहे. नंतर आपण पुढे आलो. इथे आल्यावर आपण पाहिलं वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्तीज आहेत. इथे एक कापड सुद्धा आहे जे मीटरवर विकलं जातं. संगीत मैफिल एकदम जोरात चालू होती. खूप छान असा संध्याकाळचा प्रोग्राम होता हा. इथे आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट्स आहेत, ते पूर्ण खादीने बनवलेले आहेत. सगळं खादीचाही प्रोडक्ट आहे. त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत. बाजूलाच संगीत कार्यक्रम चालू असल्यामुळे आवाजात थोड़ा डिस्टर्बेंस असेल. नमस्कार दादा. जी जी सर. अपने यहाँ कौन कौन से प्रोडक्ट है खादी के? खादी के हमारे यहाँ पे मसलिन मिल जाएगा आपको, मटका कटिया सिल्क मिल जाएगा, और इसके बाद में आपको एनएमसी फैब्रिक मिल जाएगा, स्टोल मिल जाएगा, जामदानी फैब्रिक मिल जाएगा,
सारी क्वालिटी पूरी भारत भर की जो वैरायटी जो बनती है इंडिया में सब हमारे पास में मिल जाएगी। आपको एक बताते हैं सिंपल, इसको मसलिन फैब्रिक बोलते हैं। आप देखिए इसको, ये शर्ट पीस है, शर्ट पीस है ये। जी जी, ये शर्ट, इससे शर्ट बना सकते हैं, कुर्ता बना सकते हैं। अच्छा, शर्ट कुर्ते के लिए दोनों के लिए होता कुर्ती है। भी बनेगा इसका। ओके, और इसमें आपको एक और क्वालिटी बता रहे हैं, ये प्राइस स्टार्टिंग प्राइस क्या है? ये इसकी स्टार्टिंग प्राइस 600 से है। 600 से स्टार्टिंग प्राइस है। ओके वैसे इसमें 300 की भी आती है प्राइस, ये लेकिन ये 600 का ये मीटर है। ओके, बाकी ये 300 का भी वैसे स्टार्टिंग 250 से है, 2-250 रुपए मीटर से। और इसमें आपको ये फैब्रिक बताते हैं, एक्सपोर्ट क्वालिटी फैब्रिक है, इसकी बाहर भी बहुत डिमांड है। ये एक्सपोर्ट होता है फैब्रिक, इससे कुर्ती बनेगी, इससे शर्ट बनेगी, इससे टोटल खादी का ही है। जी जी, पूरा पूरा खादी का। ओके। आपको जो इसमें हर टाइप का आपको मिल जाएगा। इसमें स्टोल भी आपको बता देते हैं। एक ये फैब्रिक आता है जो उसको सिल्क बोलते हैं, मटका कटिया सिल्क है ये। इसी में से एक बहुत फाइन कपड़ा आता है, आपको दिखाते हैं। ये मलबरी सिल्क बोलते हैं इसको। ये फाइनेस्ट क्वालिटी है। इसका भी शर्ट कुर्ता जी, शर्ट बन जाएगा, कुर्ता बनेगा, कुर्ती बनेगा, ये लेडीज Okay. कुर्ती भी बनेगा। ये सारा कुछ इससे मटेरियल से रेडी होता है। एक इसमें भी आपको एक और बता देते हैं, ये स्टोल है, जामदानी। इसमें ये जो है ना, इसमें इस फैब्रिक को हाथ से बनाने के बाद ये जो है इसमें डिजाइन, ये इसमें इस टाइप का बूटा ये हाथ से ये भी बनाया जाता पूरा है। हाथ से ही बनाया है, मशीन से नहीं है। हाँ, ये हैंडमेड है। और इसमें जो ये बूटे बनाए गए, डिजाइन भी बनाई गई, ये डिजाइन भी हाथ से वर्क किया गया है इसको। ओके, ये फाइनेस्ट क्वालिटी है, ये भी बाहर मटेरियल पूरा हैंड वर्क है ये। जी, पूरा हैंड वर्क है। इसमें अब डेनिम फैब्रिक भी है। ओके, ऐसा भी इसकी है। बहुत डिमांड। हाँ, ये डेनिम फैब्रिक है, इससे पैंट बनता है और डेनिम टाइप की शर्ट बना सकते हैं, इसकी जैकेट बना सकते हैं। अच्छा, मतलब सब सारा पूरा यूज जी, है। जी। शर्ट शर्ट जैकेट ये सब बनेगा आप इसमें से। ये फाइनेस्ट क्वालिटी है। एक और इसमें क्वालिटी है, आपको बताते हैं। एक साड़ी आती है जो इसमें टसर सिल्क की साड़ी होती है, ये 10,000 से स्टार्ट होती है। तो ये अच्छा, इसका स्टार्टिंग प्राइस 10,000 है। 10,000। इसमें है ना, ये भी पूरा हाथ से बनाने के बाद में सिल्क में जितना है ये वर्क जो है ना, ये सारा हैंड वर्क किया गया है इसमें। ये इसको बोलते हैं टसर सिल्क, प्योर टसर बहुत सिल्क अच्छा साड़ी सा है। हैंडवर्क बनाया है ये। इसमें ना ये बनाने में कम से कम 1.5 महीने जाता है इसको। अच्छा, ये पूरा एक साड़ी बनाने के लिए 1.5 महीना जाता है। 1.5 महीने में एक साड़ी रहती है, क्योंकि ये सारा जो है ना, ये हाथ से वर्क किया जाता है। ये जितना भी वर्क, मशीन का कुछ भी यूज इसमें नहीं होता। मशीन का कोई यूज नहीं है। Oh, great. फैब्रिक बनाया जाता है, फैब्रिक के बाद में हाथ से ही ये सारी जो डिजाइन है ये बनाए गए उसमें। इसको कत्था स्टिच बोलते हैं। ये देख के तो ऐसा लगता है कि मशीन भी फेल है इसके सामने। जी जी सर, ये क्योंकि इसमें बहुत जो वीवर्स है इसको बनाते हैं, इसको टाइम बहुत लगता है 1.5 महीने का टाइम लगता है इसमें। 1.5 से 2 लेकिन महीने। कारीगरी तो बहुत अच्छी है। जी जी जी, इसमें ये सब वीवर्स है ना, इसके ऊपर काम करते हैं। अपने भारत में ये बहुत चीज बहुत चलती है, डिमांड में भी है। इसमें एक फैब्रिक आता है, इसको बोलते हैं टसर सिल्क। ये टसर सिल्क फैब्रिक आता है, ये है ना, ये फैब्रिक डाई किया जाता है। पहले इसको यार्न डाई करके इसका वीविंग किया जाता है। ओके, ये आप देखिए, इतना फाइन धागा है, ये फाइन यार्न है। इसको ये भी किस लिए weave- यूज होता है मोस्टली? ये शर्ट बनाने के लिए, कुर्ती बनाने अच्छा। के लिए, कुर्ता बनाने के लिए इसमें यूज होता है ये। सेम मतलब सेम ही यूज हाँ, होता है। सेम यूज होता है, इससे सब कुछ बना सकते हैं। इसी में से वो और ये मीटर पे मिलता है? जी जी, ये फैब्रिक है, मीटर में मिलता है। और ये साड़ी और कितना मीटर स्टार्टिंग प्राइस क्या रहता है? स्टार्टिंग है 1700 रुपए मीटर से। अच्छा, 1700 रुपए जी। मीटर रहता है। इसमें और एक आपको वैरायटी बताते हैं शर्टिंग के लिए। ये इसको एनएमसी फैब्रिक बोलते हैं। इसमें 300 से स्टार्ट हो जाता है ओके, प्राइस। और इसकी जो क्वालिटी होती है वो फाइनेंस क्वालिटी, इसका सब कुछ बनता है। कुर्ता बनाते हैं, कुर्ती बनेगी, शर्ट बनेगा, इसका जैकेट भी बना सकते हैं। जैकेट भी बनेगा। बहुत सारे इसका पूरे एक जैसे जो है ना, ट्रेडिशनल में इसका पूरा भी बनाते हैं। कुर्ता और पैजामा इसका पूरा भी बनता है। अच्छा, हाँ, इसका पूरा ड्रेस बनता है। इसकी जो थिकनेस है, क्वालिटी बहुत मतलब फाइनेस्ट है। ये इसकी वीविंग देखिए आप इधर से। ये डुअल कलर है, इसमें इंग्लिश कलर है। ये इसमें डुअल अच्छा, dual कलर, color है। 2 टाइप के यार्न लगाए गए इसमें, ऑरेंज और येलो मिला के इसमें डबल यार्न लगा के बनाया गया, डबल कलर है इसमें। तो अपने यहाँ शर्ट की प्राइस क्या स्टार्टिंग है? ये 500 से स्टार्ट हो जाएगा। 500 से स्टार्ट है। हाँ, रेडीमेड में ओके, 500 से 700 तक रेडीमेड, और बाकी फैब्रिक यहाँ पे मिल जाएगा। ओके, थैंक यू। थैंक यू।
इथून पुढे जॅकेट्स आहेत, कुर्ती आहेत, लेडीजसाठी कुर्तीचं दुकान आहे. खादी महोत्सव असल्यामुळे सर्व कपडे हे खादीचेच आहेत. बाजूलाच बॅगचं दुकान आहे. इथे सर्व आपण लेडीज बॅग पाहू शकतोय. प्युअर लेदरचं असलेलं हे आहे. त्याचप्रमाणे इथे लेडीजसाठी खास स्पेशल इयरिंग्स, माळा आणि बरेच काही आहे हे आपण पाहू शकतोय. वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस आहेत. इथे या इयरिंग्स आहेत. खूप छान अशा इयरिंग्स आहेत. माळा सुद्धा खूप छान आहेत. नेकलेस आहेत. इथे सर्व दुकानं आहेत. त्याचबरोबर मसाल्याचं सुद्धा दुकान आहे. कृपा मसाले म्हणून आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आपल्याला इथे दिसत आहेत. कोकम सरबत आहे, कडधान्य आहेत. ही सर्व वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत आणि हे कृपा मसाले म्हणून हे ब्रँड आहे. त्याचबरोबर इथे कोकमही विकला जातोय. इथे आपण पाहू शकतोय हे अजून एक खादीचं दुकान. ब्रँड सगळे वेगवेगळे आहेत. खादी महोत्सव असल्यामुळे फक्त खादीचं इथे विकलं जातं. साड्यांचं दुकान आहे आणि इथे आपण पाहतोय हे मेटल वर्क, ब्रास मेटल वर्क आहे. खूप छान असं बनवलेलं आहे हे. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स आहेत. लेडीजसाठी जॅकेट्स आहेत आणि हे थोडे वुलन टाईप वाटतात. खूप छान असे बनवलेले आहेत. इथे सुद्धा हे नेकलेस, इयरिंग्स आणि या सर्व लेडीजच्या वस्तू मिळतात. इथे वेगवेगळे ब्रँड आहेत. कपडे जरी सेम असले, खादीचे असले, पण हा ब्रँड वेगळा आहे. इथे हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत हे आपण पाहतोय. दिवा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत. वॉल पेंटिंग्स आहेत. खूप छान अशा वॉल पेंटिंग्स आहेत या. इथे आपण दिवे पाहू शकतोय. त्याचबरोबर या कुयऱ्या आहेत. कुंकू, हळद ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. खूप छान आहेत या. परत हे नेकलेसचं दुकान आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या इयरिंग्स, माळा आहेत, नेकलेस आहेत. इथे आपण पाहतोय विविध प्रकारच्या देवांच्या मूर्ती आहेत. पितळेच्या आहेत, त्याचबरोबर मातीच्या सुद्धा आहेत. व्हरायटी खूप छान आहे इथे. आणि हे इथे आपण पाहतोय हे हेअरबँड आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे हेअरबँड आहेत. बो आहेत. लहान मुलांना तसेच यंगस्टरना सुद्धा आवडतील अशा प्रकारचे हेअरबँड आहेत. इथे हे मोगऱ्याचे गजरे आहेत. या गजऱ्यांचा वापर आपण पुन्हा पुन्हा करू शकतो. त्याचबरोबर इथे फुलांच्या माळा सुद्धा आहेत. कपड्यांची दुकाने खूप सारी असली तरी प्रत्येकाची पेंटिंग, व्हरायटी यामध्ये चेंज आहे. इथे आपण पाहतोय हे कार्पेटचं स्टॉल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कार्पेट्स इथे अवेलेबल आहेत. पाहू शकतोय आपण. वेगवेगळ्या साईजमध्ये सुद्धा आहेत. त्याचबरोबर इथे बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या चादरींचं दुकान आहे. इथे शू मार्ट आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या चपला इथे अवेलेबल आहेत आणि ह्या प्युअर लेदरमध्ये आहेत. इथे आपण पाहतोय आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले सर्व प्रकारचे साबण आहेत.
त्याचबरोबर गाईच्या शेणापासून बनवलेली पूजेची सामुग्री आहे. आपण इथे पाहतोय गाईच्या शेणापासून बनवलेले प्रोडक्ट आहेत. दादा इस बारे में कुछ बताएंगे आप? सर हम लोग ये गाय के गोबर से प्रोडक्ट सारी है, ये बड़े बड़े शहरों में बेचते हैं कि एक प्रकार का हमारा एक अवेयरनेस है कि गांव में जो गोबर का प्रोडक्ट है वो शहर में आके बेचे और शहर वाले वो चीज़ को खरीदे. वो खरीदने से क्या होएगा, गांव में जो गौशाला वगैरह है उसको एक सपोर्ट मिल जाएगा और रोजगार भी मिल जाएगा और गाय कत्ल खाने पे नहीं जाएगी. और यहाँ हम थोड़ा अवेयरनेस लाते, जानबूझ के करते बेचते हैं कि भाई आप चीज़ खरीदो, भले हमारे से फिर बाद में ना खरीदो, आप अपने गांव में जाओ, वहाँ आजू बाजू में कोई गौशाला है उसको सपोर्ट करो कि भाई उसकी प्रोडक्ट खरीदे बना के. बराबर. पहले ऐसे प्रोडक्ट नहीं बनते थे, लेकिन हाँ, अभी बनने हाँ, लगे. अभी क्योंकि बनने गोबर लगे. से मतलब हाँ. अपन गांव में जब थे हाँ, अभी हाँ. गोबर से के इस जलाने घर में जलाने के लिए यूज करते बात आती है थे. लेकिन अभी इससे प्रोडक्ट बनने लगे. तो कौन कौन से प्रोडक्ट है कुछ हाँ, बताएंगे? देखो हमारे पास ये हवन कुंड है, ये गाय का गोबर गौरी जो बोलते हैं ना, हाँ. वो है, इसमें हवन सामग्री है. ओके. ठीक है. इसमें हमने दूसरा सेट दिया है, कप है, सांब्रानी कप जो बोलते हैं. ओके. इसमें कोयला वगैरह कुछ नहीं होता नहीं है. ये पूरा गौरी है और इसमें हवन सामग्री है. और ये पूरा ये धूप है, पूरा धूप कांडी, ये भी पूरा गोबर पूरा से बना है. गोबर का है. हमने उसको रेफरेंस कुछ चाहिए ज्यादा फ्रेग्रेंस वाले, तो हमने गुलाब का भी दिया है. इसमें हमारे पास लवेंडर था, चंदन था, मोगरा था, वो सब अभी तो बिक गया है. ओके. और अभी कॉन्सेप्ट ये कि उसमें 4-5 फ्रेग्रेंस दिया था. मतलब लोग ये पसंद करने लगे. पसंद बहुत करने हैं और इसका डिमांड ज्यादा है. आप समझ सकते हो कि चौथे दिन में हमारा ये जितने फ्रेग्रेंस वाले थे ना सब बिक गए. सब बिक गए. हाँ सर. ओके. और ये अभी साबुन में भी क्या है? ये भी हमारे साबुन में नेचुरल इंग्रेडिएंट्स है. जैसे आपको इसमें कैमल मिल्क विथ ओट्स है, केसर चंदन विथ लाल चंदन है, उटण्याचं साबण आहे. उटण्याच्या साबणामध्ये कोणी केसर टाकत नाही, आम्ही केसर टाकतो. अच्छा. हल्दी चंदन ऐसा प्रकारचे चंदन आहे. 4 ब्लॅक वाला कौन सा है? चारकोल आहे. अच्छा. ये इससे हाँ, ये चार- साबुन बनाने साबुन. में. ये बघा नीम तुलसी तुम्हाला दिसायला भेटेल. हाँ. इसमें नीम तुलसी दिखेगा. ये मोरिंगा भी आपको दिखेगा इसमें. ये ऑरेंज जेस भी आपको पाउडर दिख रहा है. ऑरेंज अलग अलग आपने सब हाँ, बनाए हैं हाँ, इसके. मिल्क एंड हनी, तो इसमें हनी डाला हुआ है. रेड वाइन से भी बना हुआ है. रेड वाइन से भी बना हुआ है. ये नीम लिप देखो, नीम पत्ता दिख रहा है. ये हमारे पास टोटल 22 प्रोडक्ट है, करीबन अभी 12 पीस ही रह गया. अच्छा. हाँ सर. तो बाकी सब बिक गए. वो सब 100 रुपीज कोई भी लोग बहुत ज्यादा इसे पसंद करने लगे. हाँ सब पसंद करते हैं. सब अब नेचर के साथ जाना चाहते हैं. और सब 12 पीस है उसमें. इसमें हमारा दूसरा साबुन में 22 प्रोडक्ट है. उसमें खाली मेंथॉल और रेड वाइन में ही 2 में कॉस्मेटिक कलर है. हाँ, बाकी किसमें कलर नहीं है. कलर नहीं नेचुरल कलर डेवलप. आप जो हमारी प्रोडक्ट देख रहे हो ना, नेचुरल कलर डेवलप. ओके. ये रेड वाइन का प्राइस क्या है? ये सब यहाँ पर अभी 120 है, 170 है. ओके. एक 230 वाला हमारा बकरी का दूध का था. अच्छा. वो तो सुबह ही बिक गया सर. अच्छा. मतलब बकरे के दूध का भी हाँ, साबुन 230 बना रुपए का एक साबुन था हमारा. अच्छा. ये पहले बिक जाता है. शैम्पू बार का भी साबुन हमारा पहले बिकता है. तो इसके फायदे क्या है? मतलब अभी सर, बकरे के दूध का बकरी का दूध का हमारा सबसे बड़ा बेनिफिट इनका एंटी एजिंग होता है, स्किन ग्लो होता है, विटामिन जो स्किन को विटामिन मिलते हैं. अच्छा. हम तो सीधा बोलते हैं कि ब्यूटी पार्लर में मेंबरशिप कैंसिल करना मत है जाओ और ये हमारा एक साबुन आयुर्वेदिक प्रोडक्ट यूज करो. प्योर. उसमें केसर, चंदन, जोजोबॉल, विटामिन ई, आलमंड ऑयल, ये वगैरह सब हमने डाला है. ओके. तो सारी जड़ी बूटी जो स्किन के लिए फायदा है वही चीज हमने चुन चुन के डाली है. अच्छा, वो चीज उसको ढूंढनी नहीं पड़ती है, दिखती है. केसर भी दिखता है हमारा. देखो ओट्स मिल्क आपको ढूंढना नहीं पड़ेगा. यस, बराबर. ये दिखता है इसमें. केसर भी दिख रहा इसमें है. केसर भी दिखता है. इसमें भी देखो आप केसर केसर है. 100. हाँ सर जी पे ये लीजिए. हाँ, तो आपको दिखेगा. नीम तुलसी सब दिखता है. आपको कहीं ढूंढने को जाने का जरूरत नहीं है. ये हनी है ना, हनी साबुन, ये हनी का ही कलर है. हाँ, ये तो प्योर हनी का. प्योर हनी है. हाँ, कोई बात नहीं, देख लो. कोई बात नहीं, देख लो देख लो देख लो. ये मैडम ये सब 150 रुपया है. अरे वो तो ये सब हमारा प्रोडक्ट है. कोकोनट बेल के 22 प्रोडक्ट है. अभी तो आपके पास करीबन 12, 4, 16 पीस रह गए. हाँ बस पूरा का माल खत्म हो गया. बिक गया सर हमारा. थँक्यू. ओके सर, थँक्यू. इथे आपण पाहतोय जयपुरी चपलांचं दुकान आहे हे. सर्व प्रकारच्या चपला इथे अवेलेबल आहेत. लेडीज, जेंट्स आणि पूर्णपणे जयपुरी आहेत. आपण इथे पाहू शकतो वेगवेगळ्या साईजमध्ये, वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये जयपुरी चपला अवेलेबल आहेत.
आपण आता इथे स्फूर्ती क्लस्टरचे प्रोडक्ट पाहतोय, याबद्दल माहिती देतील हे दादा आपल्याला. नमस्कार दादा. सर आमची कंपनी सुंदरबन ॲग्रो म्हणून आमचे भरपूर प्रोडक्ट असे पहिला पावडर म्हणजे मोरिंगा पावडर आहे का? मोरिंगा पावडर हा आम्ही पुरा नॅचरल बनवलेला आहे. तुम्ही कोणतं केमिकल ऍड नाही, कोणतं नॅचरल तुम्ही सगळं यूज दिले कसे घ्यायचे कसे नाही. स्मूदी मध्ये दुधामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये स्मूदी मध्ये आमचा पुढचा याचा फायदा काय मोरिंगाच्या पावडरचा? तर याचा फायदा असा की आपण तुमचं थकवा वगैरे तुमचं वेट लॉस होतं, त्याने तुमचं शरीराचा ग्रो येतो, हेअरचं केस वगैरे पोकळात सूप बनवून घ्यायचं. सूप तिथे आपले सगळे यूज आमचं प्रोडक्ट ऑनलाईन पण आहे, Amazon वरती, फ्लिपकार्टवरती, आमची इंडिया मार्ट वरती आहे, मॉल्स मध्ये पण आहे. आम्ही दुबईला एक्सपोर्ट करतो, अमेरिका एक्सपोर्ट करतो, 5-6 कंट्री आम्ही एक्सपोर्ट करतो आणि प्रत्येक स्टेट मध्ये पण आम्ही प्रोडक्ट. अच्छा. सर आमचे प्रोटीन बार्स आहे. प्रोटीन बार पण याचं बनवलेलं आहे. प्रोटीन बार्स आहे. तुम्ही Okay. नॅचरली सर नो ऍड शुगर, नो ऍड प्रिझर्वेटिव्ह, नो without sugar आहे. हा सर तुम्ही खाऊन बोलू शकता काही तर नॅचरल शुगर आहे. ओके. हा बोरिंग बोटी पास सेम तेच नो ऍड शुगर, नो ऍड. तुम्ही बोरिंग बोटी पास कसं तुम्हाला बाकीचे बोटी पास खाऊन बघा, आमचा फोटो बघा, तुम्हाला येणे का ऑनलाईन भेटते, वरती गुगलवरती, फ्लिपकार्टवरती सगळे भेटते. आमच्या जिंजर पावडर आहे सर, आमची जिंजर पावडर आहे सर. ही कसं तुम्ही चहामध्ये किंवा आपल्या दुधामध्ये तुम्ही जसा तवा खाऊ शकता. यात तुम्ही भाजीमध्ये खाऊ टमाटर पावडर भाजीमध्ये. हे पूर्ण टोमॅटो सुकवलेले आहेत की सुकवलेल्या टोमॅटो पासून आम्ही हे करता? आम्ही जेव्हा शेतकरी करून चांगली टमाटे घेतो विकत, Okay. तिथं आम्ही ट्राय करतो हा. डिहायड्रेशन मध्ये. अच्छा, डिहायड्रेशन मध्ये ट्राय करता. ट्राय केल्यानंतर आम्ही पावडर करतो, मग आम्ही लॅब टेस्ट करतो पुण्यामध्ये. लॅब टेस्ट केल्यानंतर आम्ही परत मग लॅब टेस्ट केल्यानंतर आम्ही पॅकेजिंग करतो, लेबलिंग करतो, मग अच्छा. आम्ही आणतो. याची प्राइस काय? सर याची प्राइस आहे 300 रुपये सर. अच्छा. 300 रुपये. जर आपण स्पेस पावडर सर, पालक पावडर आपण सर शेतकऱ्यांकडून आपण 100 रुपये पालक घेतो. अच्छा, म्हणजे हे सर्व जे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही शेतकऱ्यांकडून घेता शेतकऱ्यांकडून सर. आणि मग ते डिहायड्रेशन करून तुम्ही सर्व ते त्याचं पावडर बनवून टाकता. सर कोणतं केमिकल ऍड नाही. आता बीटरूटची पावडर आहे सर, बीट आम्ही बीट सर हे पावडर कसं मग बीट सर 2 किंवा 3 दिवस ते बीटरूट पण पावडर 1 वर्ष किंवा 2 वर्ष टिकेल सर. अच्छा, ठीक आहे. म्हणजे पूर्ण केमिकल अजिबात केमिकल युज करा. आमच्याकडे लॅब टेस्टिंग, आमच्याकडे लायसन पण USFD, अच्छा. आमच्याकडे लायसन पण USFD आहे. तुम्ही कोणत्या पण लॅब टेस्ट करून बघा हे पावडर कशी काय नाही. ठीक आहे, थँक्यू. मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटने आयोजित केलेल्या खादी महोत्सवाला नक्की भेट द्या आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. आपल्याला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.